मधून मुंबई 4 नवीन ठिकाणी कबुतरांना दाणे टाकायला परवानगी देण्यात आली आहे। सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये कबुतरांना नियंत्रितरित्या दाणे टाकायला परवानगी देण्यात आली आहे। स्वयंसेवी संस्थांना कबूतरखानाचं व्यवस्थापन करावं लागणार आहे। तज्ञ समितीने अहवाल दिला, कोर्ट आदेश मिळेपर्यंत अंतरिम ही व्यवस्था करण्यात आली आहे। विद्यमान कबूतरखाने सुरू करायला परवानगी नाही, ते बंदच राहणार आहेत। सुष्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे। सुष्मिता, काय नेमका निर्णय? मुंबईमध्ये 4 नवीन ठिकाणी 7 ते 9 या वेळेमध्ये कबुतरांना आता नियंत्रित दाणे हे टाकता येणार आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टाच्या सूचनेनुसारच हा अंतिम अहवाल तज्ञ समितीने सादर केलेला आहे। विशेष म्हणजे या 4ही ठिकाणी नवीन पद्धतीने संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे, ज्याचा अतिरिक्त बोजा हा पालिका प्रशासनावरती पडणार आहे। परंतु मुंबईतील जे यापूर्वी अस्तित्वात असणारे कबूतरखाने आहेत ते पूर्णपणे बंद असणार आहेत। कुठेतरी आगामी निवडणुका लक्षात घेऊन हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विविध हरकती आणि सूचनांचा आढावा घेत अशा पद्धतीने स्वयंसेवी संस्थांना कबूतरखान्यांची संपूर्णपणे जबाबदारी दिलेली आहे। वरळी, अंधेरी, मुलुंड आणि गोराई या 4 भागांमध्ये हे विशेष कबूतरखाने पालिका तयार करणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।